मी राजश्री तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलवर। आज मी एक रेसिपी शेअर करणार आहे तुमच्यासोबत, जी माझ्या घरात खूप फेमस आहे, सर्वांनाच खूप आवडते। तर खूप दिवस झाले मी पण ट्राय नाही केली, म्हणजे जे राईसचेच आहे पुलाव, आणि तो कधीच खूप दिवस झाले मी बनवला नाही। तर मी आज बनवणार आहे पुलाव रेसिपी, सिंपल रेसिपी बनवणार आहे पुलावची। चला बघूया। आधी सिंपल खिचडी बनवण्यासाठी इथे अद्रक लसूण पेस्ट बनवली आहे घरच्या घरी, आणि खूप छान लागते, दाताखाली येते ते। बाकी कांदा टोमॅटो मिरची आणि कढीपत्ता घेतला आहे। इथे तांदूळ धुवून ठेवला होता, अर्धा तास झाला, आणि अचानक मध्ये सिलेंडर संपला। सर्वांसोबतच होतं, तुमच्यासोबत होतं का? तो काय करतो अशा वेळेस कमेंटमध्ये नक्की सांगा। तर इथे मी सिलेंडर लावून घेते, आणि व्हिडिओ चालूच होता माझा। सिलेंडर लावून घेतल्यानंतर परत गॅसवर तेल ठेवलं, खडे मसाले टाकले, कांदा टोमॅटो मिरची सर्व टाकलं आहे। तुम्ही म्हणणार असाल की चमचे काही यूज करत नाही, पण चाकूने मला सगळं जमतं म्हणून मी चाकूच यूज करते, आणि कोण सुरी म्हणतं। आता इथे बटाटे टाकले आहे, आणि त्याच्यामध्ये हा ज्यूस मी आधी दाखवला होता तुम्हाला, रेड ज्यूस बनवला होता, तो मी अशी ठेवते आणि पिणार आहे। त्यानंतर हे मिक्स करून घेते, टमॅटो टाकून घेते, मेल्ट होण्यासाठी हळद आणि मीठ टाकून घेते, आणि हिंग टाकून घेते। त्यानंतर हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत। ही रेसिपी खूप सिंपल आहे, छान बनते। तर झाकून ठेवून थोडंसं टमॅटो वितळेपर्यंत। आता हे सर्व वितळून झालं आहे, आणि बटाटे पण छान फ्राय झाले आहे थोडेसे। त्यानंतर मी तांदूळ टाकत आहे, धुवून ठेवला होता तांदूळ। त्यानंतर मिरची पावडर, अद्रक लसूण पेस्ट तुम्ही टाका, मी शूट नाही केलं, आणि त्यानंतर ते पाणी टाकलं आहे। गरम पाणी टाकून उकळून ठेवलं आहे, आणि हा भात रेडी झाला आहे संध्याकाळसाठी। आणि पापड भाजून घेतले आहे। अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली। तर आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। त्यानंतर आम्ही गेलो गार्डनमध्ये, आणि रोजची आवडच आहे अशी करण्यासाठी। त्यानंतर इथे सारे छान छान असं म्हणजे ब्राईटनेस वगैरे होते, म्हणून पोचलो आम्ही गार्डनमध्ये। आणि गार्डनमध्ये पोचल्यानंतर डोगोच्या हातात कंटिन्यू बंदूक असतेच, मला खूप आवडते ती। कुठे जरी गेलं तरी, हॉस्पिटलमध्ये जा, कुठे जरी गेलं तरी तिला बंदूक लागते। त्यानंतर आम्ही इथे आलो, इथे हा घसरगुंडी वगैरे छान मोठे होते, इथे तबला वगैरे होता, हे सर्व म्हणून शूट केलं, आणि मी वाजवून घेतला आहे। वाजवला तर ते हात नव्हता, परत जास्तीत जास्त असं वाटत होतं हे खाली, म्हणून शोसाठी ठेवलं होतं, म्हटलं एक वाजून यावं। त्यानंतर माझा व्हिडिओ एंड झाला, हे करते। हाय, थँक्यू सो मच।